वळ्या पुढल्या बातमीकडे. बॅलेट पेपरवर निवडणुका होतील असं पत्र द्या. खासदार बळवंत वानखेडे यांनी नवनीत राणा यांना हे आव्हान दिलंय. अमरावतीमध्ये माजी खासदार आणि भाजपा नेत्या नवनीत राणा तसंच काँग्रेस खासदार बळवंत वानखेडे यांच्यामध्ये चांगलीच जुंपली आहे. कारण ईव्हीएमच्या मुद्द्यावरून नवनीत राणा यांनी बळवंत वानखेडे यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी केली होती. यावर बळवंत वानखेडे यांनी नवनीत राणा यांना हे आव्हान दिलं. मला तर कमाल वाटते महाविकास आघाडीची. लोकसभामध्ये एवढे सीट आल्यानंतर तेव्हा ईव्हीएम हे बरोबर होता आणि लोकशाही जिवंत होती. आम्ही संविधानाला मानणारे लोक आहे आणि एकदा रिझल्ट आल्यानंतर निकाल आल्यानंतर त्याच्यावर ऑब्जेक्शन घेण्यासाठी आम्ही कोणीही बाहेर निघालो नाही. एवढा जरी आहे तर अमरावती जिल्ह्याचे खासदारांनी राजीनामा द्यावा आणि आमचे बडनेरा मतदारसंघाचे आमदार रवीजी सुद्धा हे राजीनामा देतील आणि होऊन जावं एकदाच बॅलेटवर आपले मतदान. येणारी लोकसभेची निवडणूक जी आहे पोटनिवडणूक ही बॅलेट पेपरवर घेण्यात येईल हे फक्त त्यांनी लेखी आणून द्यावं. आणि त्यांनी ज्यावेळेस म्हटलं म्हणजे नवनीत राणाजींनी ज्यावेळेस मला म्हटलं आज उद्या परवा केव्हाही कितीही वाजता तो राजीनामा मी देण्यास तयार आहे. त्यांचं आव्हान मी पूर्णतः स्वीकारलं. फक्त जे मी माझी अट सांगितली ती एकच अट की त्यांनी निवडणूक आयोगाकडून बॅलेट पेपरवर निवडणुका घेऊ असं फक्त मला लेखी द्यावं.